घेतोय तो म्हणजे इंटरनल सिक्युरिटी. आता बेसिकली इंटरनल सिक्युरिटी जेव्हा आपण संदर्भ घेतो तर त्यावेळेस इंटरनल सिक्युरिटीचा संदर्भ का महत्वाचा आहे आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आपल्याकडचा जो काही जीएस पेपर थर्ड आहे, ह्या जीएस पेपर थर्ड अंतर्गत ज्यावेळेस तुम्ही याचं कॅटेगरायझेशन करतात तर कॅटेगरायझेशन करत असताना जीएस पेपर थर्ड मध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी येतात. तर पहिली गोष्ट इकॉनॉमिक्स तुम्हाला शिकायची असतात जीएस पेपर थर्ड मध्ये. त्याच्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी तुम्हाला शिकायची असती. त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट शिकायचं असतं आणि लास्टला आहे ते म्हणजे इंटरनल सिक्युरिटी. मग अशा पद्धतीने जो काही तुमचा असलेला जीएस पेपर थर्ड आहे तो जीएस पेपर थर्ड मध्ये सगळ्यात शेवटचा कंपोनंट तो म्हणजे कोणता असणार आहे, इंटरनल सिक्युरिटी. खूप इम्पॉर्टंट कंपोनंट आहे, खूप महत्वाचा कंपोनंट आहे आणि हा एवढा महत्वाचा कंपोनंट आहे की तुमच्या असलेल्या जी काही एक्झाम असणार आहे एमपीएससीची, पण मी तुम्हाला आता सध्या रेफरन्स यूपीएससीचा देतोय. तर यूपीएससी मध्ये इंटरनल सिक्युरिटीवर नियर टू बी त्या प्रकारचे असलेले 2 किंवा 3 क्वेश्चन असतात म्हणजे असतात. मग ते 15 मार्काचे क्वेश्चन असतील किंवा 10 मार्काचे क्वेश्चन असतील. मग अशा संदर्भामध्ये जर आपले 2 किंवा 3 मार्क जर अशा प्रकारच्या असलेल्या इंटरनल सिक्युरिटीवर विचारल्या जात असेल यूपीएससी मध्ये, तर आपण असं पकडायचं की आपल्या राज्यसेवेच्या असलेल्या पेपरमध्येही तिथं 2 किंवा 3 क्वेश्चन्स हमखास विचारल्या जाणार म्हणजे जाणार आहे. त्यामुळं आपल्याला इंटरनल सिक्युरिटीचा अभ्यास करत असताना विद्यार्थी मित्रांनो लक्ष ठेवायचं की आपल्याला इथं तुम्हाला दोन्ही गोष्टीवर फोकस करावा लागणार आहे. एक म्हणजे काय, तर तुम्हाला तुमचा अभ्यास हा हॉरिझॉन्टल ठेवावा लागणार आहे. हॉरिझॉन्टल म्हणजे काय की इंटरनल सिक्युरिटीचा अभ्यास करत असताना तुम्हाला चौफेर स्वरूपामध्ये अभ्यास करावा लागणार आहे. मग त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये जो काही तुमचा असलेला आपण म्हणतो ना की न्यूजपेपर रीडिंग असेल किंवा त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये मॅगझिन मध्ये काही गोष्टी आल्या असेल तर त्या सगळ्या गोष्टींचा असलेला अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. हॉरिझॉन्टल तुम्हाला स्टडी करावा लागणार आहे. सोबतच त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्या पेपर अंतर्गत ज्या काही महत्वाच्या कॉन्सेप्ट आहे त्या महत्वाच्या कॉन्सेप्टला थोडंसं डीप मध्ये जाऊन अभ्यास करावा लागेल. जसं की फॉर एक्झाम्पल टेररिझम म्हणजे काय, टेररिझमचे प्रकार कोणते कोणते आहे, टेररिझमचे असलेले इम्पॅक्ट कोणते कोणते पडतात, इम्पॅक्ट कुठं कुठं पडल्या जातात, अशा आणि अनेक संदर्भामध्ये असलेले जे काही क्वेश्चन्स आहे ते क्वेश्चन्स तुम्हाला प्रॉपरली डील करता आले पाहिजे. त्यामुळं त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये जे काही तुमच्या मिसकॉन्सेप्शन्स आहे त्या मिसकॉन्सेप्शन बाजूला ठेवा की इंटरनल सिक्युरिटीचा अभ्यास मी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये करेल, पुस्तक घेऊन आरामशीर वाचल, बिलकुल तसं होणार नाही. त्याला थोड्याफार पद्धतीचं असलेलं तुमचं बेसिक अंडरस्टँडिंग सोबतच त्या प्रकारचं असलेलं गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह सोबतच गव्हर्नमेंटनी काय काय केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्याकडे लेखाजोखा असायला पाहिजे. तरच तुम्हाला हा पेपर व्यवस्थितरित्या लिहिता येऊ शकतो. गमतीचा भाग असा आहे की ज्यावेळेस आपण करंट ओरिएंटेशननी इथं संदर्भ बघतो तर करंट ओरिएंटेशन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे लेकरांनो, नीट लक्ष ठेवायचं की हा जो काही सब्जेक्ट आहे इंटरनल सिक्युरिटी प्लस तुमचा असलेला IR ज्याला आपण म्हणतोय इंटरनॅशनल रिलेशन्स, हे 2 असे सब्जेक्ट आहे लेकरांनो की ते पूर्ण करंट ओरिएंटेशननी आहे. एवढे करंट ओरिएंटेशननी आहे की तुम्हाला करंट मध्ये काय चालू आहे याचा जर संदर्भ प्रॉपरली माहिती असेल तर मला तर वाटत नाही की तुमचे असलेले हे जे एवढे क्वेश्चन येतात 2 किंवा 3 ते क्वेश्चन तुमचे चुकू शकतात. त्यामुळे यू हॅव टू जस्ट गिव्ह द फोकस ऑन द what is the happening within the India, what is happening within the world, and along with that try to understand the connections between this particular event with your syllabus. तुम्हाला ते कनेक्ट करणं फार जमलं पाहिजे किंवा कनेक्ट करता आलं पाहिजे. तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये काय होऊ शकतं, याचं प्रॉपरली युटिलायझेशन केलं जाऊ शकतं. त्यामुळं आपला अभ्यासाची स्ट्रॅटेजी किंवा मी जे काही पद्धतीने शिकवणार आहे तर त्या पद्धतीमध्ये तुम्हाला प्युअरली करंट बेस ओरिएंटेशन मी शिकवणार आहे. काय आहे, करंट बेस ओरिएंटेशन. जेवढं तुम्ही करंट ओरिएंटेशननी माझ्यासोबत अपडेटेड राहाल तेवढं तुम्हाला त्याचं काय असणार आहे, बेनिफिट भेटणार आहे. जसं की सध्याचा रिसेंटली जर तुम्हाला मी उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुम्हाला कदाचित लक्षात येत असेल की दिल्लीमध्ये त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये बॉम्ब फ्लड झाला होता, बरोबर आहे, 1-1.5 महिन्याखाली.
तर अशा वेळेस दिल्लीमध्ये जेव्हा बॉम्ब स्फोट होतोय, बॉम्ब ब्लास्ट होतोय, त्या बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर एक कॉन्सेप्ट बाहेर येते. ते कॉन्सेप्ट म्हणजे काय? व्हाईट कॉलर टेररिझम. मग आता हे व्हाईट कॉलर टेररिझम काय आहे? म्हणजे पांढरी कॉलरचं असलेली दहशतवाद. ती कॉन्सेप्ट काय आहे? त्या कॉन्सेप्ट आपल्याला अशा का बरं बोलल्या जात आहे, त्याच्याबद्दल अभ्यास करायचा आहे. सोबतच सध्या नक्षलिझम बऱ्यापैकी कमी झालेला आहे संपूर्ण भारतातून. मग अशा वेळेस आपल्याकडचं जे नक्षलिझम आहे, विशेषतः ग्रामीण भागामध्ये दिसणारं नक्षलिझम किंवा आदिवासी भागामध्ये दिसणारं नक्षलिझम, ते कमी होतंय. परंतु अर्बन भागामध्ये नक्षलिझम वाढत चाललेलं आहे. मग व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रूरल नक्षलिझम अँड अर्बन नक्षलिझम, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग एकंदरीत आपण अभ्यास कसा करणार आहे? तर अभ्यास संपूर्णरित्या त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये करंट ओरिएंटेशनच्या माध्यमातून करणार आहे. त्यामुळे होता हो, तुम्हाला इथं अभ्यास करत असताना ह्या सगळ्या गोष्टी मेमराईज होणं फार गरजेचं आहे, की आपण कशा पद्धतीने अभ्यास करणार आहे, कोणत्या पद्धतीने तिथं आपण फोकस करणार आहे. आता या बाबतीमध्ये जर तुम्ही मला विचारलं, कारण की आपल्याकडे विद्यार्थ्यांची ती एक सवय म्हणता येईल किंवा त्या प्रकारची ती हॅबिट म्हणता येईल, की सर आम्हाला पुस्तक सांगा. पुस्तक सांगायला भरपूर पुस्तकांच्या याद्या मी तुम्हाला देऊ शकतो. परंतु मी असं म्हणल की आपली जी काही नोट्स आहे, ती नोट्स सफिशियंट आहे. प्लस याच्यासोबत तुम्हाला अजून जर काही काही करायचं असेल, ते म्हणजे डेली बेसिसवर करंट अफेअर्सचं जे न्यूजपेपर तुम्ही वाचताय, त्या न्यूजपेपरच्या माध्यमातून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी कव्हर अप करावं लागणार आहे. मग अशा पद्धतीने तुमचा जो काही अभ्यास असणार आहे मित्रांनो, तो अभ्यास करत असताना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा काय करावं लागणार आहे? 100% युटिलायझेशन करावं लागणार आहे. आणि हे 100% युटिलायझेशन करत असताना त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागेल, की डेली बेसिसवर न्यूजपेपर रीडिंग करणे, डेली बेसिसवर न्यूजपेपरमध्ये वाचता वेळेस कशा कशाशी संबंध कशासोबत आहे याचा असलेलं अवलोकन करणे. आणि हे ज्याला कळालं तर त्याला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, हा विषय एकदम सोपा आहे. हा विषय एवढा सोपा आहे, एवढा सोपा आहे की तुम्हाला एकदा समजला की तुम्ही फक्त न्यूजपेपर रीड केलं की तुम्हाला सगळ्या गोष्टी अंडरस्टँड होऊन जाणार आहे. आलं लक्षात? हे मग त्या पद्धतीने आपण आज फॉरवर्ड करू की त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये इंटरनल सिक्युरिटी काय आहे आणि सिक्युरिटीच्या संदर्भामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात आणि कोणत्या कोणत्या संदर्भामध्ये काय काय येणार आहे. इथपर्यंत कोणाला काही अडचण नाहीये तर मला नो म्हणा. जर कोणाला काही अडचण नसेल तर मला येस म्हणा. मला कमेंट करून सांगा. तुमचं असलेलं प्रेझेन्स मला दिसू द्या. आपल्याला एकदम सावकाशरित्या जायचं आहे. आपल्याला काही गडबड करायची नाहीये. ठीक आहे. घेताना मी इंग्लिश मध्ये घेणार का? हा, ठीक आहे. चलो, आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे काय? सिक्युरिटी महत्वाची आहे का? सगळ्यात इम्पॉर्टंट माझा बेसिक क्वेश्चन आहे, काय वाटतं तुम्हाला? सिक्युरिटी इम्पॉर्टंट आहे का? असेल तर का इम्पॉर्टंट आहे, नसेल तर काय इम्पॉर्टंट आहे, हे मला तुम्ही कमेंट करून सांगा. जर तुम्हाला वाटते का की आपल्याकडं सिक्युरिटी ही इम्पॉर्टंट आहे का, तर त्याचा जेव्हा आपण संदर्भ घेतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे, कमेंट नाही केले तरी चालते पण थोडं बेसिक बेसिक गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे, की त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ही जी काही सिक्युरिटी आहे, ही सिक्युरिटी इम्पॉर्टंट आहे का? यस. का इम्पॉर्टंट आहे? सगळ्यात पहिले महत्वाचं ते म्हणजे काय? कोणत्याही देशाला जर सर्व्हाइव्ह करायचं असेल, कोणत्याही असलेल्या जर देशाला सर्व्हाइव्ह करायचं असेल तर त्या देशाला त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये कशावर सुरक्षा द्यावं, कशावर फोकस करावं लागतं? स्वतःच्या असलेल्या सुरक्षतेवर. ज्या देशाची असलेली सुरक्षता ही चांगली,
ज्या देशाची असलेली सुरक्षा ही परफेक्ट आहे त्या देशामध्ये ऑटोमॅटिकली काय नांदणार आहे, पीस नांदणार आहे, म्हणजे आपण ज्याला म्हणतो शांतता असणार आहे. मग कोणत्याही देशामध्ये जर शांतता नांदवायची असेल तर त्यावेळेस त्या देशामध्ये काय परफेक्ट असली पाहिजे, तिथलची असलेली सुरक्षता असायला पाहिजे. त्यामुळं त्या देशाच्या असलेल्या सुरक्षतेची भावना निर्माण करणे आणि सगळ्यात महत्व सार्वभौमत्व, काय सार्वभौमत्व टिकवणे हा त्याच्या मागचं काय आहे, मूळ कारण आहे. सुरक्षता ही का महत्वाची आहे, त्या प्रकारची सिक्युरिटी काय इम्पॉर्टंट आहे, कारण की त्याच्या माध्यमातून तुम्ही देशाचं काय करताय, संरक्षण तर करताय, सोबतच त्या प्रकारचं असलेलं जे काही सार्वभौमत्व आहे ते सार्वभौमत्व इथं सुरक्षित करण्याचा प्रयत्न करताय. मग सार्वभौमत्व जर तुम्हाला प्रोटेक्ट करायचं असेल, सॉव्हर्निटी तुम्हाला प्रोटेक्ट करायची असेल, तर तुमच्याकडे सिक्युरिटी तेवढी स्ट्रॉंग असायला पाहिजे. तिसरी गोष्ट काय आहे की तुम्हाला लोकांचे असलेले जी काही लाईफ आहे ही लाईफ तुम्हाला प्रोटेक्ट करायची आहे, तुम्हाला लोकांचं जीवन प्रोटेक्ट करायचं आहे. मग समजा फॉर एक्झाम्पल आपला भारत देश आहे, भारत देशामधल्या असलेल्या लोकांचं असलेलं अस्तित्व जर आपल्याला प्रोटेक्ट करायचं असेल तर आपण कशावर फोकस करायला पाहिजे, सिक्युरिटीवर फोकस करायला पाहिजे. जसं बघा ना, आपण राफेलचं असलेलं आपण खरेदी केलेलं आहे, आपल्याकडं बॉर्डरवर मोठ्या संख्येने आपण इथं त्या प्रकारची मिलिटरी बेस इस्टॅब्लिश केलेली आहे. आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दाखवून दिलेलं आहे की जर आमच्यावर कोणी अटॅक केला तर आम्ही त्या प्रकारचं तुम्हाला रिटेलिएट करू. हे काय आहे, कारण की आमच्या लोकांचं जीवन हे काय आहे, महत्वाचं आहे. सरकारची जबाबदारी असते की देशाचं संरक्षण करणं, सरकारची जबाबदारी असते लोकांचं हित साध्य करणं, सरकारची जबाबदारी असते लोकांच्या असलेल्या अपेक्षा सगळ्याची काय करणे, फुलफिल करणे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की या बाबतीमध्ये इथं ज्यावेळेस आपण बघतो तर लाईफ प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे. श्वेता म्हणती बट सर जपानमध्ये पीस आहे बट त्यांच्याकडे मिलिटरी फोर्स नाही आहे. श्वेता कदाचित तुझं नॉलेज प्रॉपरली नाहीये. कोणताच देश असा नाहीये की त्याच्याकडं फोर्स नाहीये, प्रत्येक देशाकडं फोर्सेस असतात. याचा अर्थ हा होत नाहीये की ती फोर्स फक्त लोकांवर अटॅक करण्यासाठी असतात. तुझ्या माहितीस तो कदाचित तुझं नॉलेज बऱ्यापैकी कमी आहे बाळा, तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये लक्षात ठेव, स्वतःची सुरक्षता करण्यासाठी फोर्स असतात, लोकांवर अटॅक करण्यासाठी पण फोर्सेस असतात. जपानमध्ये सुरक्षा नावाची गोष्ट किंवा फोर्सेस नाहीच आहे, हे जे तू वाक्य बोलतीयस तर हे वाक्य 100% प्रॉपरली नाहीये. आणि ह्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये जर तू असं म्हणत असेल तर उद्या चालून जर साऊथ कोरियाने जर त्याच्यावर अटॅक केला तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये जपानवर काय मग त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ऍक्सेप्टच करेल का, असं होईल का, हे बिलकुल होणार नाही. त्यामुळं हे जे काही आपण वक्तव्य करतो ना, तर वक्तव्य करता वेळेस आपला पहिला तेवढा अभ्यास ठेवावा असं मला वाटतं. कारण काय की जपानमध्ये जर तुम्ही म्हणत असाल की फोर्सेसच नाहीये तर हे संकल्पना चुकीची आहे. मग फोर्सेसच नाहीये मग तिथं पोलिसच नसणार आहे, पोलिसच नसेल तर मग इतकं पण सगळं त्या प्रकारचं प्रॉपरली नाही ना. असं काहीच नसतं. असा कोणताही देश नाहीये की तो देश स्वतःच्या सुरक्षतेची असलेली हमी घेत नाहीये. कोणताच असा देश नाहीये की त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तो सुरक्षतेवर फोकस करत नाहीये. कारण की सुरक्षता ही दोन्ही संदर्भात येते, एक अंतर्गत सुरक्षता आणि एक येते बाहेरची सुरक्षता. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात यायला पाहिजे की सुरक्षता ही प्रत्येक देशाची गरज असते. कोणताच हा देश पृथ्वी तलावर कोणताच देश असा नाहीये की तो त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये इथं सुरक्षतेवर फोकस करत नसेल. प्रत्येक देश, छोट्यातला छोटा देश हा स्वतःच्या सुरक्षतेची असलेली काळजी घेतोय. तुम्ही कोणताही देश सांगा मला, बुरुंडी घ्या, त्याच्यानंतर तुमचा साऊथ सुदान घ्या, चाड घ्या, येमेन घ्या, ओमेन घ्या, कोणताही देश घ्या, साऊथ सुदान घ्या, त्याच्यामध्ये तुमचं असलेला लिबिया घ्या, प्रत्येक देशाकडे स्वतःची आर्मी फोर्सेस आहे म्हणजे आहे. आणि त्या फोर्सेसचा यूज करून त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आपण बघतो तर ते कशासाठी यूज करताय, तर आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी करताय.
आता यामध्ये जर तुम्ही बघायला गेलं, तसं बघायला गेलं तर स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज जे आहे त्या स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व करायला गेलं तर स्वित्झर्लंडकडे कुठं मग तसं फोर्स नाही दिसला पाहिजे तुम्हाला. कधी स्वित्झर्लंड चर्चेमध्ये आला का की स्वित्झर्लंडने त्या प्रकारचं असलेलं राफेल विकत घेतलं? कधीच नाही लक्षात येणार. आयर्लंडचं कधी ऐकलं का तुम्ही? कधीच नाही ऐकलं. हंगेरीचं ऐकलं का तुम्ही? कधीच नाही ऐकलं. किंवा तुमचं असलेलं एक सिंपलसं व्हॅटिकन सिटी जे आपण म्हणतोय फ्रान्समध्ये, त्या व्हॅटिकन सिटीमध्ये स्वतःचे पण असलेले फोर्सेस आहे. अजून किती उदाहरणं द्यायची तुम्हाला? किती उदाहरणं द्यायचे? त्यामुळं लक्ष ठेवा, ते तुमची चुकी नाहीये. तुमचा PSR ऑप्शन नाही ना, त्याची चुकी ती. कारण की PSRचा अभ्यास केला तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतील. कारण की मॅकियावेलीने सांगितले आहे सुरक्षता किती महत्वाची असते. कोणताही देश संपूर्ण जगामध्ये वावरत असताना सुरक्षतेवर काय करत असतो? जास्त फोकस करत असतो. कोणताच देश असं म्हणू शकत नाही की आम्हाला सुरक्षतेची गरज नाहीये. असं होऊच शकत नाही. असं होऊ शकत नाही. कारण की विदिन द इंटरनॅशनल रिलेशन्स नोबडी इज परमनंट फ्रेंड अँड नोबडी इज परमनंट एनिमी. त्यामुळं कोणासोबत कधी काय वाजेल आणि कोण कधी अटॅक करेल सांगता येत नाही. तसं बघायला गेलं तर दुसऱ्या महायुद्धामध्ये जपान बिचारा कधीच त्या प्रकारच्या कोणत्याच गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व नव्हता, पण त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये जपानने फक्त रशिया सोबत अटॅचमेंट केली तर हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब पडला त्याच्यावर. मग तुम्ही म्हणशाल का की लगेच त्या प्रकारचं असलेलं आपण बंद केलेलं आहे? काहीच नाही. आलं लक्षात हे? मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतंय की कोणताच हा जगामध्ये असा देश नाहीये की जो सुरक्षतेवर काय करत नाहीये, फोकस करत नाहीये. सुरक्षता ही असायलाच पाहिजे. सुरक्षता ही जर नसेल तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. फक्त फरक एवढा आहे की त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तुम्ही सुरक्षता मेंटेन करत असताना तुम्ही कोणत्या गोष्टींचा वापर करताय त्याच्यावर सगळ्या मोठी गोष्टी टिकलेल्या असतात. आता जसं की फॉर एक्झाम्पल अमेरिकेकडे पण सुरक्षेच्या असलेली साधनं भरपूर आहे, परंतु अमेरिका त्याचा कसा करतोय? चुकीचा वापर करतोय. आपल्याकडे पण सुरक्षता आहे ना, मग आपण काय उठसूट त्या प्रकारचं असलेलं पाकिस्तानवर कंटिन्यू हल्ले करतो का? नाही. त्यांनी हल्ला केल्यानंतर आपण करतोय ना. मग जर आपण असं म्हटलं की आपल्याला ठेवायचीच नाहीये, सुरक्षतेची असलेली साधनं ठेवायचीच नाहीये, आपल्याकडे मिलिटरीज ठेवायची नाही, आपल्याकडे त्या प्रकारच्या असलेल्या कोणत्याच गोष्टी ठेवायच्या नाहीये, तर त्यावेळेस कोणताच देश टिकू शकत नाही. आणि श्वेता जस्ट रिमेंबर दॅट श्वेता बाळ, वी आर लिव्हिंग इन द रिअलिस्टिक वर्ल्ड. श्वेता बाळ लक्ष ठेव, वी आर लिव्हिंग इन द रिअलिस्टिक वर्ल्ड. वी आर लिव्हिंग इन द ग्लोबलायझेशन्स. We are living in a kind of era wherein we could not be believe on any kind of a person. आपण कोणावर विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळं आपल्याला स्वतःच्या सुरक्षतेची हमी, सुरक्षतेची असलेली जबाबदारी ही स्वतःवर घ्यावी लागत असते. हे लक्ष ठेवणं काय आहे? गरजेचं आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय आहे? अंतर्गत सुरक्षतेचा प्रॉब्लेम आहे. अमृता तुझंच नेटवर्क चेक कर बेटा, तुझा नेटवर्क चेक कर, कारण की आय थिंक बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं नेटवर्क व्यवस्थित आहे. अमृता तुझंच एकदा नेटवर्क चेक कर बाळ, मग तुला व्यवस्थित दिसेल. आलं लक्षात आहे? त्यामुळं हे इंटरनल सिक्युरिटी किंवा अंतर्गत सुरक्षतेमध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे की या बाबतीमध्ये जी काही सिक्युरिटी आहे, जी सुरक्षता आहे, ही सुरक्षता काय आहे? फार महत्वाची म्हणून कन्सिडर केल्या गेलेली आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर ही सुरक्षता ही का बरं महत्वाची असती? तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षता का महत्वाची असती? सार्वभौमता टिकवण्यासाठी सुरक्षता का महत्वाची असती? त्या देशामध्ये राहणाऱ्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी. त्यामुळं अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतंय की या बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी काय आहे? इम्पॉर्टंट आपल्याला दिसून आलं लक्षात. हे सगळ्यात महत्वाचं असलेल्या संकल्पना तुम्हाला इथं माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. बरं मला एक सांगा, सगळ्यांना व्यवस्थित आवाज येत आहे का? सगळ्यांना व्यवस्थित दिसत आहे का? सगळ्यांना त्या प्रकारचं नेटवर्क व्यवस्थित आहे का? कारण की मला डिस्टर्बन्स नकोय. सगळ्यांचं एकदा व्यवस्थित आहे का मला एकदा कन्फर्मेशन करून द्या बरं, तरच आपण पुढे लेक्चर कंटिन्यू करू. सगळ्यांना व्यवस्थित दिसत आहे का मला ते सांगा.
आता कोणाला जर त्या प्रकारचा असलेला प्रॉब्लेम येत असेल, कोणाला आवाज येत नसेल, नेटवर्कचा इश्यू असेल, तर त्यांनी स्वतःचा एकदा जे काही साहित्य तुम्ही वापरताय, मोबाईल, टॅब वगैरे काय असेल, त्याचं कनेक्शन वगैरे काय जे असेल ते बघून घ्या एकदा. कारण की मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांना सगळं व्यवस्थित दिसतंय. ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी प्लीज एकदा स्वतः कनेक्शन करून मग त्या प्रकारचं असलेलं जॉईन व्हा, रिफ्रेश करा, मग जॉईन व्हा. कारण काय होतं लेकरांनो, क्लासमध्ये डिस्टर्बन्स नको आपल्याला. ठीक आहे, चलो चला, आलं लक्षात. हे मग सिक्युरिटी का महत्वाची आहे हे आपल्याला इथं लक्षात येत आहे. मग ही सुरक्षता जर आपण प्रोटेक्ट नाही केली तर काय होईल, तर साहजिकच आहे आपल्यावर कोणी काय करेल, हल्ला करेल. आज बघा ना, आपल्या भारत देशामध्ये एवढी सुरक्षितेची साधनं असूनही सुद्धा आपल्याकडं पहलगाम अटॅक झाला की नाही, गलवान रिजन मध्ये त्या प्रकारचं असलेलं कंटिन्युअसली इंटरफेरन्स होतो की नाही, किंवा त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये संपूर्ण भारत देशामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये अटॅक हे होत चाललेले आहे. मग जसं की तुम्ही 26/11चा हल्ला घेत असेल, त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आपल्याकडून इथं बांगलादेशी घुसत असेल, किंवा तो नॉर्थ ईस्ट रिजन मध्ये कंटिन्युअसली डिस्टर्बन्स क्रिएट होतोय. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही विचार करायला गेलं तर कोणत्याही देशामध्ये, विशेषतः आपण जर भारताचा कंटेक्स्ट मध्ये विचार करायला लागलं, तर आपल्याला असं लक्षात येत आहे की सुरक्षता ही काय आहे, फार महत्वाची आहे. आणि ही सुरक्षता जर प्रॉपरली आपण प्रोटेक्ट करू शकलो तर खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये काय असणार आहे, सुख शांती इथं नांदल्या जाणार आहे. कारण की त्या देशामध्ये सुरक्षता ही काय आहे, इम्पॉर्टंट म्हणून कन्सिडर केल्या जाते. हे मी म्हणत नाहीये, तर हे कोण म्हटलेलं आहे, तर कौटिल्य सारख्या असलेल्या महान व्यक्तींनी म्हटलेलं आपल्याला दिसून येत आहे. कौटिल्य म्हणजे कोण, तर कौटिल्य अशा प्रकारचे व्यक्ती होते की त्यांनी राज्य कसं करावं, राजाचं कर्तव्य काय असायला पाहिजे, या बाबतीमध्ये त्यांनी संपूर्णरित्या एका पुस्तकामध्ये सगळी माहिती दिली आहे. आणि ज्यावेळेस ते अर्थशास्त्राचं पुस्तक तुम्ही वाचतात कौटिल्यांचं, तर कौटिल्यांनी तिथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणत्याही असलेला राजा म्हणजे सरकार, त्या सरकारचं प्राथमिक कार्य काय असायला पाहिजे, तर प्राथमिक कार्य आहे ते म्हणजे काय, संरक्षणाची जबाबदारी. कारण की कौटिल्य म्हणतो काय, की जेवढे आपल्या देशाच्या अवतीभोवती देश आहे ते सगळ्यात पहिले आपले दुश्मन असतात. कौटिल्य म्हणतो की त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये जेवढे काही तुमच्या देशाच्या अवतीभोवती देश असणार आहे, हे सगळे काय आहे, परमनंट नॅचरल एनिमी आहे. काय म्हणतो तोय, परमनंट नॅचरल एनिमी आहे. म्हणजेच काय, ते नैसर्गिकरित्या आपले शत्रू असतात. जसं की भारताच्या बाजूला पाकिस्तान आहे, भारताच्या बाजूला अफगाणिस्तान आहे, चीन आहे, बांगलादेश आहे, म्यानमार आहे, खाली श्रीलंका आहे, इकडं मालदीव्स आहे, तिकडं भूतान आहे. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपण बघायला गेलं तर कौटिल्याचे शब्द आजही आपल्याला योग्य वाटतात. कौटिल्य स्पष्टपणे सांगितलं होतं की तुमचे असलेले अवतीभोवतीचे जेवढे देश आहेत ते सगळे देश परमनंटली नॅचरली हे काय असतात, त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये काय असणार आहे, तर इथं दुश्मन असणार आहे. मग आज आपण बघतोय ना की आपल्याकडं पाकिस्तानवर किती वेळेस हल्ला केलेला आहे पाकिस्तानने, तर 48ला हल्ला केला, त्याच्यानंतर परत तुमचा असलेला 62ला हल्ला केला, 65ला हल्ला केला, त्याच्यानंतर परत 99ला हल्ला केला, परत त्या प्रकारचं असलेल्या विविध प्रकारच्या माध्यमातून इथं आपल्याकडे टेररिस्ट ग्रुप भारतामध्ये पाठवले. त्याच्यामध्ये 93चा असलेला बॉम्बलास्ट असेल, पुना बेकरीचा बॉम्बलास्ट असेल, 26/11चा बॉम्बलास्ट असेल, आता त्या प्रकारचा दिल्लीचा बॉम्बलास्ट असेल. अशा प्रत्येक ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, तर त्यांचं असलेलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग मला एक सांगा, जर अशा वेळेस कौटिल्याचे शब्द जर आपण प्रॉपरली फॉलो नसते केले, तो उरी अटॅक त्याच्यामध्ये एक राहिला, तो पण एक आहे, पहलगाम अटॅक आहे. हे सगळे जेव्हा अटॅक बघतो आपण तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की आपल्याला कौटिल्याचे शब्द हे प्रॉपरली आठवतात. कौटिल्याने स्पष्टपणे सांगितलेले की कोणत्याही देशाला जर जगायचं असेल तर त्याची सुरक्षितेची भिंत ही चांगली असायला पाहिजे. मग त्यांनी हे पण सांगितले की सुरक्षता ही करण्यासाठी किंवा सुरक्षता याच्यावर फोकस करण्यासाठी फक्त आपल्याला बाहेरूनच अटॅक होतील अशातला पण भाग नाहीये, तर आपल्या देशामध्ये पण काय असतात, असे काही लोक असतात की देशाच्या अगेन्स्ट मध्ये कृत्य करणारे असतात. म्हणजे सुरक्षतेला धोका हा जसा बाहेरून पण आहे तसा आतमधून पण आहे. जसं की उदाहरण देतो,
पंजाबमध्ये 1986 पासून खलिस्तान मुवमेंट चालू आहे. मग पंजाबमध्ये जर 1986 पासून जर खलिस्तान मुवमेंट चालू असेल तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये जे काही लोक कंटिन्युअसली पंजाब रिजन मध्ये तिथं एका प्रकारचं आपण म्हणतो ना की त्या प्रकारचं असलेलं कंटिन्युअसली डिमांड करताय की आमचा खलिस्तान वेगळा झालाच पाहिजे, खलिस्तानमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या आमच्या पद्धतीने चालल्या पाहिजे. कॅनडामधून त्यांना सपोर्ट भेटतोय. इकडे जर तुम्ही नॉर्थ ईस्ट रिजन मध्ये गेले तर नॉर्थ ईस्ट रिजन मध्ये तुम्हाला काय सापडतंय तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तुमचे असलेले गारो, खासी, जयंतिया, सोबतच तुमचं असलेलं बोडोलँड, नागालँड अशा प्रकारचे असलेल्या कम्युनिटीज, अशा प्रकारचे असलेले जे काही इन्सर्जन्सी ग्रुप्स आहे, मिलिटियंट्स ग्रुप्स आहे, तर ते भारत देशामध्ये राहून भारताच्या सुरक्षितेला धोका पोहोचवत आहे. त्यासोबतच नक्षलिझम हा एक आतमध्ये आपल्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम दिसतोय. म्हणजे कौटिल्य जे बोलले होते ना की ज्याच्यामध्ये त्यांनी सुरक्षितेला एवढं महत्व का दिलं, त्यांचं म्हणणं काय की सुरक्षितेला धोका हा फक्त बाहेरूनच असतो अशातला भाग नाहीये, तर त्या देशामध्ये पण असलेल्या काही देशाच्या व्यतिरिक्त किंवा देशाच्या अगेन्स्टमध्ये करणाऱ्या कृत्यावर आपल्याला तिथं दिसून येणार आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की या बाबतीमध्ये ही जी काही सुरक्षितता आहे ती सुरक्षितता तुम्हाला काय असायला पाहिजे, प्रॉपरली असायला पाहिजे. आणि ही जी काही सुरक्षितता तुम्ही देणार आहात तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते की अशा पद्धतीने त्याला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? मी तुम्हाला एकदम हळूहळू घेऊन जाणार आहे, तुम्हाला एकदम बेसिक बेसिक पासून घेऊन जाणार आहे. कारण काय होतं विद्यार्थी मित्रांनो, कारण की काय होतं माहिती का की आपण थोडं स्लोली गेलो ना तर तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं हळूहळू समजून जातील. त्यामुळं लक्ष ठेवायचं की आपण त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये अगदी बेसिक पासून चाललोय. बघा, मी तुम्हाला पहिलेच क्वेश्चन विचारला की सुरक्षा महत्वाची आहे का? हो, सुरक्षा महत्वाची आहे. का सुरक्षा महत्वाची आहे? शांतता टिकवण्यासाठी आपल्याला सुरक्षा महत्वाची आहे. सोबतच त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये देशाची सार्वभौमत्वता ती टिकवण्यासाठी तुम्हाला सुरक्षा महत्वाची आहे. देशाची बॉर्डर सिक्युअर करण्यासाठी तुम्हाला सुरक्षा महत्वाची आहे. तुमच्या देशामध्ये राहणाऱ्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी सुरक्षा महत्वाची आहे. मग सुरक्षता ही जी काही महत्वाची आपण एवढी गोष्ट करतोय तर याच्या बाबतीमध्ये आपल्याला यांना धोके कुठून कुठून पोहोचताय तर बाहेरून तर आहेच, परंतु सोबत काय आहे, अंतर्गत पण आहे. म्हणून अशा वेळेस त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये सगळ्यात पहिले सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की त्या प्रकारचे असलेले त्याचे 4 प्रकार पडताना आपल्याला दिसून येत आहे की आपल्याला धोके कुठून कुठून असतात. तर पहिलं आहे ते म्हणजे पहिलं आहे तुमचं इंटरनल धोका आहे. त्याच्यानंतर एक्सटर्नल धोका आहे. त्याच्यानंतर आहे इंटरनली एडेड बाय एक्सटर्नल आहे. आणि त्याच्यानंतर आहे एक्सटर्नली एडेड बाय इंटरनल. हे सगळं सांगणार आहे. परंतु ह्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आपल्याला ह्या शब्दांचे अर्थ आपल्याला काय पाहिजे, माहिती असायला पाहिजे. ज्यामुळं आपल्याकडं प्रॉपरली ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय होऊ शकतात, प्रॉपरली समजू शकतात की एक्झॅक्टली आपण कशासाठी करतोय आणि कोणत्या कोणत्या गोष्टी आहे. मग अशा पद्धतीने अंतर्गत सुरक्षितता काय आहे त्याच्याबद्दल ही संपूर्ण इथं माहिती दिली, जी की मी तुम्हाला आता काय केली आहे, समजून सांगितलेली आहे. मग आता या बाबतीमध्ये सगळ्यात पहिले आपण डिफरन्स बघून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याकडं बाह्य सुरक्षितेचे धोके कोणते आहे आणि अंतर्गत सुरक्षितेचे धोके कोणते आहे, ह्याच्यातला डिफरन्स काय आहे. ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की इंटरनल जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहे किंवा इंटरनल तुमच्या सुरक्षितेला धोके काय असतात, बाहेरून जे काही तुमच्या सुरक्षितेला धोका पोहोचतोय त्याच्यातला डिफरन्स काय आहे. फक्त हाच डिफरन्स नाही की तो बाहेरून आहे आणि हा आतमधून आहे. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतात, ते प्रॉब्लेम्स तुम्हाला समजणं गरजेचं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल
ज्यावेळेस आपण बाह्य सुरक्षतेचे धोके म्हणतो म्हणजे काय असणार आहे की बाहेरून त्या प्रकारचं असलेल्या आपल्या देशावर काय होत आहे, आक्रमण होत आहे. मग जसं चीन आक्रमण करतोय, बांगलादेश करतोय, नेपाळ करतोय, त्या प्रकारचा म्यानमार करण्याचा प्रयत्न करतोय, श्रीलंका करतोय, अफगाणिस्तान करतोय, पाकिस्तान करतोय. अशा विविध प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून बाहेरच्या देशांनी आपल्या देशावर केला गेलेला अटॅक हा एक्सटर्नल अटॅक म्हणून कन्सिडर केला जातो. सोबतच त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस अंतर्गत सुरक्षतेचे धोके आपण म्हणतो तर त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येत असेल की त्यामध्ये आपल्याकडे हा धोका जो आहे तो कुठे असणार आहे, तर आपल्या देशाच्याच हद्दीतून असणार आहे. काय असणार आहे, आपल्या देशाच्याच हद्दीतून असणार आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की ज्या संदर्भामध्ये आपल्याकडं बाह्य सुरक्षतेचे धोके निर्माण होता तर त्यावेळेस बाहेरच्या देशातून आपल्याला काय होत आहे, अटॅक होत आहे आणि इंटरनल मध्ये तुमच्या देशामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होतोय. हा पहिला डिफरन्स आहे. दुसरा डिफरन्स काय आहे व्यवस्थित लक्षात घ्या. यामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की परदेशी देशांकडून आक्रमण केल्या जात आहे. आता लक्ष ठेवायचं जेव्हा बाह्य आक्रमण असतात, सगळ्यात पहिले काय आहे महत्वाचं लक्ष ठेवा बरं. जेव्हा बाह्य आक्रमण असतात ती आक्रमण एक तर तो देश करत असेल, बघा बरं परत व्यवस्थित समजून घ्या. जेव्हा आपल्या भारत देशावर आक्रमण होतात तर आक्रमण करणारा एक तो बाहेरचा देश असू शकतो किंवा त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये एखादी ऑर्गनायझेशन असू शकते. जसं की पाकिस्तानच्या मिलिटरीने आपल्यावर हल्ला केला किंवा चायनाच्या मिलिटरीने आपल्या गलवान रिजन मध्ये अटॅक केला तर त्याला आपण काय म्हणू की त्या देशाने हल्ला केला. काय केला, त्या देशाने हल्ला केला. ज्या वेळेस पाकिस्तान एखाद्या दहशतवादी संघटनेला हाताशी धरून भारतावर हल्ला करतो तर त्यावेळेस डायरेक्टली आपण पाकिस्तानने हल्ला केला आहे असं म्हणत नाही. आपण काय म्हणतोय, त्या ऑर्गनायझेशनचा काय आहे त्याच्यामध्ये हात आहे. जसं की इसिस संघटना आहे किंवा लष्कर ए तोयबा नावाची संघटना आहे. अशा प्रकारच्या असलेल्या ह्या ज्या काही संघटना असतात ह्या संघटनेचा तुम्ही काय करत असतात, वापर करत असतात. आणि ह्या संघटनेचा जेव्हा तुम्ही वापर करतात तर त्यावेळेस त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये देशामध्ये काय करून आणतात, त्या प्रकारच्या असलेल्या कृत्य करून आणत असतात. मग यालाच आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतोय, नीट व्यवस्थित लक्ष ठेवायचं. जर एखाद्या देशाने त्या प्रकारचं आपल्या देशावर हल्ला केला तर त्यावेळेस त्याला म्हणलं जातंय स्टेट ऍक्टर. काय म्हणलं जातंय, स्टेट ऍक्टर. परत एकदा सांगतोय, त्याला काय म्हणलं जातंय, स्टेट ऍक्टर. ज्या वेळेस एखाद्या ऑर्गनायझेशनला हाताशी धरून तुम्ही हल्ला करतात तर त्यावेळेस त्याला म्हणलं जातंय नॉन स्टेट ऍक्टर. हे खूप महत्वाचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. एक मिनिट. हे खूप महत्वाचं आहे. साइड बाय साइड तुम्ही वही पेन सोबत घेऊन बसा. फक्त कानात हेडफोन टाकून पलंगावर लोळलेले आहे त्या प्रकारचे असलेले आरामशीर बसलेले अशाने अभ्यास होत नाही. व्यवस्थित पेन आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये एखादा कागद सोबत ठेवा. त्या पद्धतीने हे गोष्टी लिहून घेत चला. ज्यावेळेस एखादा देश तुमच्यावर हल्ला करतो तर त्यावेळेस तो काय असणार आहे, तिथं त्या प्रकारचा स्टेट ऍक्टर टेररिझम म्हणतात. काय म्हणतात, स्टेट ऍक्टर टेररिझम म्हणतात. ज्यावेळेस एखादा देश एखाद्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून इथं हल्ला करतो तर त्यावेळेस त्याला म्हणलं जाते नॉन स्टेट ऍक्टर. मग भारत देशावर दोन्ही पद्धतीचे अटॅक झालेले, भारत देशावर दोन्ही पद्धतीने अटॅक करून झालेले आहे. एक स्टेट ऍक्टर म्हणजे काय की जसं गलवान रिजन मध्ये चायनाने अटॅक केला, अक्साई चीन घेऊन गेला. त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये पाकिस्तान आला, LOC घेऊन गेला. अशा पद्धतीने पाकिस्ताननी स्वतःची मिलिटरीचा वापर करून त्या प्रकारचं काय केलेला आहे, इथं अटॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
मग त्याला म्हटलं जातं स्टेट ऍक्टर टेररिझम. पण ज्या वेळेस अशा प्रकारची एखादी संघटना हाताशी धरतात, ओसामा बिन लादेनला हाताशी धरलं, ओसामा बिन लादेनला सांगितलं की लष्कर ए तोयबा नावासारखी संघटना जम्मू काश्मीरमध्ये पेरत राहा. जम्मू काश्मीरमध्ये त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये काय असणार आहे, तर त्या ओरिएंटेशनने ती तिथं ऑर्गनायझेशन कंटिन्युअसली वर्किंग करणार आहे. मग हे जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी काय असणार आहे, पर्टिक्युलर असणार आहे. त्या संस्था सरकारी असेल तर सरकारी कशी रे, सरकारी कोणती संघटना इथं टेररिझम पसरवती? सरकारी कोणती संघटना असणार आहे, कोणती सरकारी संघटना इथे टेररिझम पसरवती? पॉसिबल नाही ना. आता मला सांगा, इसिस नावाची संघटना आहे, लष्कर ए तोयबा नावाची संघटना आहे, ह्या संघटना सरकारी आहे का? नाही. त्या संघटना स्वतःचं अस्तित्व निर्माण करते. अल कायदा, अल कायदा काय आहे, तर त्या प्रकारची असलेली इंडिव्हिज्युअल असलेली संस्था आहे. ज्यावेळेस अशा संस्थांचा मूळ उद्देश काय आहे, दहशतवादी पसरवणं किंवा दहशतवादी ऍक्टिव्हिटीज करणं. मग अशा पद्धतीने ह्या संस्था जेव्हा जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी काय केल्या जातात, पेरल्या जातात, तर त्यावेळेस त्या स्वरूपाच्या बाबतीला काय म्हणलं जाते, नॉन स्टेट ऍक्टर. आणि या बाबतीमध्ये नुकताच युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल ह्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर क्रिटिसाइज केले गेलेलं आहे. काय क्रिटिसाइज केले गेलेलं आहे की पाकिस्तान हा एकमेव असा देश आहे की तो टेररिस्ट लोकांना फंडिंग करतो. पाकिस्तान हा एकमेव देश आहे की ज्यांनी संपूर्ण असलेल्या काश्मीरमध्ये इन्स्टेबिलिटी क्रिएट केलेली आहे. पाकिस्तान हा एकमेव असा देश आहे की त्यांनी त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये संपूर्ण असलेल्या पर्टिक्युलर दहशतवादांना सहारा दिलेला आहे आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तिथं ऍक्टिव्हिटीज करायला भाग पाडलेली आहे. मग अशा संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर हे काय आहे, तर त्या पद्धतीचं असलेलं नॉन स्टेट ऍक्टर्स असतात. काय असतं, हे नॉन स्टेट ऍक्टर्स असतात. मग हे नॉन स्टेट ऍक्टर काय करतात, संपूर्ण देशामध्ये पसरतात आणि त्या पद्धतीने ऍक्टिव्हिटीज करायला सुरुवात होतात. त्याच्यानंतर तुम्ही घ्या ना हा अजमल कसाब. अजमल कसाब काय होता, तर अजमल कसाब एकंदरीत त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये नॉन स्टेट ऍक्टरच होता. त्या प्रकारचा असलेला अफजल गुरु, तो पण नॉन स्टेट ऍक्टर होता की ज्यांनी भारत देशामध्ये काय केलेलं आहे, तर अशा पद्धतीच्या असलेल्या ऍक्टिव्हिटीज केलेल्या आपल्याला दिसून येत आहे. आलं लक्षात? हे मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की या बाबतीमध्ये बाह्य सुरक्षितेचे धोके जर देशाकडनं असेल तर त्याला काय म्हटलं जात आहे, स्टेट ऍक्टर म्हटलं जात आहे. आणि त्या प्रकारच्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये जर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून केल्या जात आहे त्याला नॉन स्टेट ऍक्टर असं म्हटलं जात आहे. आलं लक्षात? आता हे तर झालं परदेशाकडून आक्रमण. जेव्हा अंतर्गत सुरक्षितेची गोष्ट येते तर त्यावेळेस आपल्याकडे काय लक्षात येते की अंतर्गत अशांतता आणि कायदा सुव्यवस्थेच्या काय होतात, समस्या निर्माण होतात. जसं की मणिपूर जळत होतं. मणिपूरमध्ये त्या प्रकारचे मैती आणि कुक्की नावाची असलेली जी काही संघटना आहे, त्या संघटना एकमेकांसमोर येऊन थांबल्या होत्या. त्यांच्या असलेल्या कृतीमुळं पर्टिक्युलर भारताच्या नॉर्थ ईस्ट रिजनमध्ये एका प्रकारची इन्स्टेबिलिटी क्रिएट झाली होती. त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहे त्यांच्यामुळं आपल्याकडं मणिपूर हे अशांत झालेलं दिसून येते. हे काय आहे, इंटरनल डिस्टर्बन्स म्हणतात. नक्षलवादी चळवळी घ्या, त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये जाती जातीमध्ये असलेला तेढ असेल, रिलिजनच्या आधारावर तुम्ही एकमेकांना काय करताय, तुच्छ लेखताय. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा परिपाक काय आहे, तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये अंतर्गत सुरक्षितेला काय निर्माण होत आहे, धोके निर्माण होताना आपल्याला दिसून येतोय. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर अंतर्गत अशांतता आणि कायदा सुव्यवस्थेच्या काय निर्माण होत आहे, इथं प्रॉब्लेम्स क्रिएट होताना आपल्याला दिसून येत आहे. आलं लक्षात? हे त्याच्यानंतर बाह्य सुरक्षितेच्या धोक्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो की त्यामुळं त्या देशाच्या असलेल्या कशावर परिणाम होतोय, सार्वभौमत्वेवर परिणाम होताना आपल्याला दिसून येतोय. मग इथं जेव्हा बाह्य सुरक्षितेचे धोक्यांचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे की त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये इथं सार्वभौमता जी असते, जी सॉव्हर्निटी असते त्या देशाची, ती देशाची सॉव्हर्निटी काय होत असते, डायल्यूट होताना आपल्याला दिसून येते. सोबतच जेव्हा अंतर्गत सुरक्षितेचे धोके निर्माण होतात तर त्यावेळेस आपल्याकडे काय होतंय की सरकारच्या असलेल्या विश्वहर्तेवर काय होत असतो,
परिणाम होताना आपल्याला दिसून येतोय. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की अंतर्गत सुरक्षतेचे प्रॉब्लेम क्रिएट झाले तर तुम्ही कोणाला इथं त्या प्रकारचं नाव ठेवता? सरकारला. काय नाव ठेवता तुम्ही? की सरकार इज अ नॉट अ कॅपेबल. सरकारमध्ये कॅपॅसिटी नाहीये शांतता प्रस्थापित करण्यासाठी. जसं की फॉर एक्झाम्पल भारतामध्ये कंटिन्युअसली दंगे व्हायला लागले, भारतामध्ये त्या प्रकारचा असलेला प्रॉब्लेम्स कंटिन्यू व्हायला लागला, तर मला एक सांगा, खऱ्या अर्थाने आपल्याकडं शांतता प्रस्थापित होईल का लेकरांनो? बिलकुल होणार नाही. मग अशा वेळेस आपल्याकडं अंतर्गत अशांतता निर्माण झाली की आपण पहिले बोट कोणावर ठेवतोय? सरकारवर ठेवतोय. मग जेव्हा अंतर्गत सुरक्षतेचे प्रॉब्लेम तयार होतात तर त्यावेळेस कोणाची विश्वहर्ता? तर तुमच्या असलेल्या सरकारची विश्वहर्तेवर काय होतात? प्रश्न निर्माण होताना आपल्याला दिसून येते. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की ह्या सगळ्या त्याच्यामध्ये गोष्टी असणार आहेत. त्याच्यानंतर बाह्य सुरक्षतेचे धोके निर्माण झाले तर काय होत असतं? तर आंतरराष्ट्रीय संबंधावर परिणाम होतात. जसं की चायनाने फक्त गलवान रिजन मध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न केला, आपण लगेच आंतरराष्ट्रीय संबंध दूर करून टाकले. त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आपण सरळ स्पष्टपणे सांगून दिलं की आम्हाला तुमच्यासोबत काही घेणं देणं नाहीये. का घेणं देणं नाहीये? कारण की आपल्या देशाच्या असलेल्या टेरिटरीमध्ये तुम्ही घुसतायत ना. आपण सगळं बंद करून टाकलं. पाकिस्तानने पण त्या प्रकारचं असलेलं आपल्यावर पहलगाम अटॅक केला, सगळे रिलेशन्स बंद करून टाकले, डिप्लोमसी बंद करून टाकली, त्या प्रकारचं येणं जाणं बंद करून टाकलं. आपण गुड्स अँड सर्व्हिसेस जे करत होतो तेवढे जे पाठवायचे तेवढे केले, सगळ्या गोष्टी बंद केल्या, पाणी सोडणं बंद केलं आपण. हे सगळं का सांगतोय? कारण की जेव्हा बाह्य सुरक्षतेचे असलेले धोके निर्माण होतात ऑटोमॅटिकली आपले आंतरराष्ट्रीय संबंध काय होत असतात? बिघडत असतात. जस्ट इमॅजिन, बांगलादेशमध्ये हिंदू लोकांवर त्या प्रकारचा अत्याचार व्हायला लागला, आपला भारत देशाने बांगलादेश सोबत संबंध कमी करायचा प्रयत्न केला. का? कारण की आपल्याला त्रास होतोय ना तो त्या गोष्टीचा. श्रीलंकेसोबत पण आपण त्या प्रकारचा डायलॉग कमी केला होता. का? चायनाचा असलेला इंटरफिरन्स इथं वाढला होता म्हणून. मग अशा ह्या पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधावर काय होत असतात? परिणाम होताना आपल्याला दिसून येतोय. अंतर्गत सुरक्षतेच्या धोक्यामुळे काय होतंय? नागरिकांचे सरकारशी संबंधित प्रभावित होतात. इथं सरकार सोबत आणि नागरिकांचं असलेलं काय होतंय? त्या प्रकारचं असलेलं आपण म्हणतो ना की एकमेकांसोबत आपण बाजूला सरकून जातो. सरकारला जबाबदारी असती आपल्या संरक्षणाची, पण सरकार हे काय आहे? इनइफिशियन्सी आहे. मग त्यावेळेस त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये नागरिकांचं तुम्ही संरक्षण करू शकत नसेल तर त्यावेळेस हे काय आहे? अंतर्गत सुरक्षतेचे धोक्यांचा परिणाम आहे. शेवटचं काय आहे की याच्यामध्ये जेव्हा बाह्य सुरक्षतेचा प्रश्न निर्माण होतो तर त्यावेळेस सशस्त्र दल, त्या प्रकारचं राजनैतिक म्हणजे डिप्लोमॅटिक रिलेशन्स कामाला लागत असतात. उरी अटॅक झाल्यानंतर, पहलगाम अटॅक झाल्यानंतर आपल्याकडे सशस्त्र दल लगेच रेडी झालं, लगेच आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्यांच्या घरात घुसून मारलं. हे काय आहे? सशस्त्र दलाची कारवाई. त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये डिप्लोमॅटिक रिलेशन्स कमी करून टाकले जेव्हा बाह्य सुरक्षतेचे धोकेचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये जेव्हा अंतर्गत सुरक्षतेचे धोरणाचा प्रॉब्लेम क्रिएट होतो त्यावेळेस कोण समोर येतं? तर त्याच्या वेळेस आपल्याकडे गृह मंत्रालय आहे आणि राज्याचं पोलीस आहे. हे काय करतं? त्या प्रकारचं ऍक्शन घ्यायला सुरुवात करतं. म्हणजे अशा पद्धतीने बाह्य सुरक्षतेचे धोके काय आहे, त्याचा परिणाम काय होतो, आणि अंतर्गत सुरक्षतेचे धोके काय आहे, त्याचा परिणाम काय होतोय, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? ठीक आहे. बर, ठीक आहे. चला इथपर्यंत आपण थांबूया, बाकीचं आपण उद्या घेऊया. कारण की एकाच दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला सांगितल्या तर थोडंसं प्रेशर येईल. त्यामुळे लक्ष ठेवायचं. अंतर्गत सुरक्षता आपण बघतोय, सुरक्षतेचं बघतोय. पहिले सुरक्षा महत्वाची काय आहे ते बघितले.
सुरक्षितेला धोके कोणते असतात ते बघितले. ते बघितल्यानंतर आपण त्याचे दोन विभाग केले, अंतर्गत सुरक्षितेचे धोके, बाह्य सुरक्षितेचे धोके, ते बघितले. आता आपल्याला बघायचं आहे उद्या एक्सटर्नली एडेड बाय त्या प्रकारचे धोके काय आहे, इंटरनली एडेड बाय कोणत्या प्रकारचे धोके आहे, दोन्ही आपल्याला बघायचं आहे आणि बाकीचं आपल्याला कंटिन्यूशन मध्ये करायचं आहे. ठीक आहे. बर, तुम्ही कम्फर्टेबल आहात का? तुम्ही कम्फर्टेबल आहात ना? ऑनलाईन मध्ये काही प्रॉब्लेम नाही ना? सगळं व्यवस्थित दिसतंय ना तुम्हाला? ठीक आहे. ओके, गॉट इट. आता लक्षात घ्या, हा आजच्या दिवस फक्त आपण काय करतोय की इंटरनल सिक्युरिटी हा चॅप्टर थोडासा काइंड ऑफ अ डिफिकल्ट आहे, त्यामुळे आपण स्मूथली जायचं लेकरांनो. आपण एकदमच त्या प्रकारच्या माध्यमातून एकाच दिवशी सगळं शिकायचं नाही. हळूहळू हळूहळू हळू टप्प्याटप्प्याने जाऊ आपण. काय होतं माहिती का, ह्या गोष्टी जर तुम्हाला बेसिक पासून कळायला लागल्या तर ऑटोमॅटिकली तुमची जी काही बिल्डिंग ब्लॉक्स आहे ना ते हळूहळू काय होत जाणार आहे, पुढे वाढत जाणार आहे. त्यामुळं आपण एकदम टप्प्याटप्प्याने जाऊ, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली इंटरनल सिक्युरिटी हा शब्द समजण्या इतपत तुमच्या सगळ्या बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे. त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू घेऊ. माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, नाही इंग्लिशमध्ये नाही, हो तुम्हाला पीडीएफ भेटेल पण इंग्लिशमध्ये नाही भेटणार, मराठीतूनच आहे. माझी एक फक्त छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर आपण नाही नाही काही हरकत नाही, ठीक आहे. 8 ते 9 आपण घेत चालू, उद्या 9 वाजेपर्यंत घेऊ आपण, ठीक आहे. चल, सगळ्यांना पीडीएफ भेटणार आहे, डोंट वरी अबाउट इट. मी रिस्पेक्टेड शंकर शिंदे सरांना मी पाठवून देतो. शंकर शिंदे सर जे आहे ते पर्सन तुम्हाला शेअर करून टाकतील, ठीक आहे. डोंट वरी अबाउट इट, ठीक आहे.